एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा रस्ता ओलांडताना शाळेच्या बस खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शुक्रवारी 4 एप्रिल रोजी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन जवळील केळकर रोड येथे ही घटना घडली असून या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया अशोक मराठे असं अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे। महिलेचा भाऊ सुधीर फडके याच्या फिर्यादीवरून ओमकार इंटरनॅशनल शाळेची बस क्रमांक MS05 AZ 0966 आणि चालक दिगंबर मधुकर मिश्री याच्या विरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वृद्ध महिला काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या। केळकर रोडवर त्या आल्या आणि रस्ता ओलांडताना वृद्ध महिला शालेय बस खाली आल्या। केळकर रोडवरील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं, मात्र काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला। रामनगर पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।